नमस्कार. पेजन्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे खानदेशी कढी खिचडी. अगदी माझी आजी बनवायची ना तशीच. माझी आजी नेहमी म्हणायची, कांदा टाको, टमाटा टाको, बटाटा टाको, लसूण टाको, बठ्ठ टाको, फक्त स्वाद यावाले पाहिजे. आणि तिच्या हाताला काय चव होती म्हणून सांगते. सगळा स्वयंपाक चुलीवर बनवायची, त्यामुळे त्याची चव अजून वाढायची. लग्नात जेवणाची पंगत बसते तशी आम्हा नातवंडांची जेवायला बसल्यावर अंगत पंगत असायची. पोटभर जेवण झालं की आमच्याकडे घरावर असलेली गच्ची, तिला धाबं म्हणायचे. तिच्यावर चढायला जिना नाही तर शिडी असायची. धाब्यावर अंथरूण टाकून मस्त आजीने सांगितलेली गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची कळायचंच नाही. पण आता असं काहीच बघायला मिळत नाही. पण त्या आठवणी मात्र अजूनही तशाच आहेत. चला आता रेसिपीकडे वळूयात. आजीसारखी माझ्याकडे चूल तर नाही, आणि हो, पातेलीत खिचडी शिजवायला आपल्याकडे वेळही नाही. आपल्याला सगळं कसं पटकन पाहिजे असतं. खरं तर स्वयंपाक करणं ही कला आहे. इतर कामांसारखाच त्यालाही वेळ द्यावा लागतो. कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती छानच होते, घाईत केली तर चव बिघडते. खिचडीसाठी लागणारे कांदा, टोमॅटो, बटाटे कट करून घेतले. लसूण खलबत्त्यात ठेचून घेतला. कुकरमध्ये तेल टाकून शेंगदाणे घातले. मग लसणाची पेस्ट ॲड केली. कढीपत्ता ॲड करून थोडं परतवून घेतलं. यात जिरे मोहरी ॲड केले. परत एकदा परतवून यात कांदा ॲड केला. कांदा लवकर परतावा म्हणून मी यात मीठ ॲड केलं. कांद्याला गुलाबी रंग आला की बटाटे टमाटे ॲड करायचे. कांदा टोमॅटो परततात तोवर डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. मी इथे 1.5 वाटी तांदूळाला पाऊण वाटी तूर डाळ असं प्रमाण घेतलं होतं. डाळ जास्तच घ्यायची, आणि हो, तूर डाळच घ्या, त्यामुळे खानदेशी खिचडी छान फुटरी फुटरी लागते. कांदा टोमॅटो परतवून झाले की तुमच्या आवडीनुसार मसाले कमी किंवा जास्त घालू शकता. आता आमच्या घरात मीडियम तिखट लागतं, म्हणून मी 1 चमचा लाल तिखट व 1 चमचा गरम मसाला, थोडी हळद ॲड केली. हे मसाले छान परतवून झाले की यात धुतलेले डाळ व तांदूळ ॲड करायचे. तेही या मसाल्यामध्ये छान एकजीव झाले की पाणी ॲड करायचं. बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. कढीसाठी मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या खलबत्त्यात ठेचून घेतल्या. घरी बनवलेलं ताक, त्यात 2 चमचे डाळीचं पीठ ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. एका कढईत 1 मोठा पळी तेल ॲड केलं. कढीपत्ता, जिरे मोहरी, हिरवी मिरची व लसणाची पेस्ट ॲड करून त्यात हळद ॲड केली आणि ही फोडणी ताकात ॲड केली. चवीनुसार मीठ ॲड केलं. तुम्हाला जर गोड कढी आवडत असेल तर तुम्ही गुळही ॲड करू शकतात. बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली. कढीला उकळी आली की प्लेट सर्व करून घेतली. गरम गरम कढी खिचडी, तोंडी लावायला कैरी आणि उडदाचा पापड. चला तर मग